आणि आता न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे दुपारी 12 वाजता मराठा समाजाची निर्णायक बैठक घेणार। त्यांच्या विरोधात काय षडयंत्र सुरू आहे ते सांगणार। अजय बारस्करांच्या गंभीर आरोपांनंतर जरांगे पाटलांचा इशारा। आणखीन एकदा काय विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातंय, काय षडयंत्र चालले, तर रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत। आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली, याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचंय। अजय बारस्करांची आज पत्रकार परिषद। आज अनेक सत्याचे बॉम्ब फुटतील, मोठे खुलासे करणार। अजय बारस्कर यांचा जरांगेंना इशारा। इथं सत्य बाहेर पडणार आहे। पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगेविषयी सत्यता मांडणार आहेत। लोणावळ्याच्या बंगल्यातील बैठकीत काय डील झाली, बारस्करांचा मनोज जरांगेंना सवाल। तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली आणि सगळे सोयऱ्याची मागणी केली, बारस्करांचा दावा। आमचा जो आरोप होता ह्या माणसावर, तो अपारदर्शकतेचा होता। लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मीटिंग झाली ना, बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला। वंचितला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार आहोत, पण 3 पक्षांनी जागा वाटप करावं, मग आम्ही जागा मागू, असं अशक्य। आंबेडकरांच्या मागणीवर राऊतांची ही प्रतिक्रिया आहे। भूमिका आहे की 3 पक्षांनी जागा वाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्हाला हव्या त्या जागा मागून घेऊ। अशा प्रकारचं जागा वाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही। आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं, त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत, हे त्यांना माहिती। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून। अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, तर सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम। सुप्रिया सुळेही पुण्यात विविध विकास कामांची पाहणी करणार। पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जोरदार बॅनरबाजी। सुनेत्रा पवार फिक्स खासदार, बॅनरवर उल्लेख। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित। पक्ष नेतृत्वाकडून गडकरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच। संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा। महायुतीकडून मंडलिकांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याचे संकेत। काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांनी शहांची भेट घेतली होती। मंडलिकांना उमेदवारी देण्याचा शब्दही मिळाल्याची चर्चा।